अजित पवार यांचं अकाली निधन झालं, यामुळे संपूर्ण महाराष्ट्र हा शोकसागरामध्ये बुडाला। अजित पवार आणि मुख्यमंत्री फडणवीसांची राजकीय मैत्री ही सगळ्यांनाच परिचयाची आहे। अजितदादा यांच्या अकाली एक्झिटमुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दुःखद घटनेचा आदर राखत आणि आपल्या मित्राला श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी एक मोठा निर्णय घेतलाय। येत्या 7 फेब्रुवारीला राज्यामध्ये 12 जिल्हा परिषदा आणि 125 पंचायत समितींसाठी मतदान होणार आहे। मात्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व प्रचार सभा रद्द करायचा निर्णय घेतला। आगामी जिल्हा परिषदेच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री फडणवीस 7 दिवसांमध्ये 22 प्रचार सभा घेणार होते। मात्र अजित पवार यांच्या निधनामुळे मुख्यमंत्री फडणवीसांनी या सगळ्या प्रचार सभा रद्द केल्या अशी माहिती समोर येते आहे। साधारण त्यांनी राज्याचे प्रमुख म्हणून चांगला निर्णय घेतला आहे की इतका मोठा सहकारी परिवाराचा घटक असलेला अजितदादा नाही आहे। अशा वेळी कौटुंबिक परिस्थिती विचारात घेतला, पण म्हणून मुख्यमंत्र्यांनी हा निर्णय घेतला आहे। हा निर्णय चांगला आहे। बाकी आम्ही जे आहोत कार्यकर्त्या तर लढताच आहे, त्यामुळे काही ठिकाणी मी जातो आहे, काही ठिकाणी चंद्रकांत दादा जाणार आहे, काही ठिकाणी शिवेंद्रराजे जाणार आहे। पण कार्यकर्ते आता वाऱ्यावर सुटू नये, त्यांनाही थोडी मदत केली पाहिजे। नेत्यांच्या निवडणुकीत कार्यकर्ते राबराब मेहनत करतात आणि कार्यकर्त्याच्या निवडणुकीत त्यांना त्या ठिकाणी एकदम मंत्र्यांनी जावं असा आम्ही विचार केला आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।